पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जबाजारी शेतकरी दाखल झाले आहेत. याच शेतकऱ्यांसोबत आता संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. अनेक शेतकरी आहेत, आपण या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात, नेमकी त्यांच्या व्यथा काय आहे. मला सांगा, नेमकं कुठून आलेला आहात, व्यथा काय आहे, तुम्ही आलेला आहात आंदोलनस्थळी? या ठिकाणी मी श्रीगोंद्यामधून अहिल्यानगर या जिल्ह्यातून आलेलो आहे. या ठिकाणी ह्या उपोषणासाठी आलेलो आहेत. या ठिकाणी जवळपास गेले 10 वर्ष झाले शेतीला योग्य बाजारभाव नाही. तुरीला बाजार नाही, कपाशीला बाजार नाही, सोयाबीन, उडीद या कोणत्याही पिकाला योग्य बाजारभाव नाही. तर 50,000 असा कुठेही त्यांनी फिक्स आकडा म्हणला नाही. 50,000पर्यंत म्हणजे जर कोणाचं 50,000 कर्ज असेल आणि तो जर रेग्युलर असेल तर त्यांना तुम्ही 5,000 किंवा 10,000 देणार का, असाही प्रश्न आहे. ज्याच्या नावावर 50,000 कर्ज आहे त्या अगोदर भरा. अहो, ते शेतकऱ्याच्या अगोदर तर पिकत नाही वेळेवर. दुनियाचं म्हणजे ह्याचं पावसा पण नुकसान झालं. शेतकऱ्याचे लग्न करायचे का, मुलाला शिकवायचे त्याने काय, कशा कर्ज भरणार आहे? कॅमेरा मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, पंढरपूर.